प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने शासन आदेशाची प्रतिकात्मक अंतिम यात्रा काढून केला निषेध। पोलिसांनी घेतले ताब्यात 3 दिवसापासून सापळे उपोषण, मात्र दखल नाही। अमरावती विभागीय आयुक्तालय कार्यालयासमोर प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने अनेक मागण्या घेऊन वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले। शासन आदेशाची अंतिम यात्रा काढून निषेध व्यक्त करण्यात आला। गेल्या 3 दिवसापासून साखळी उपोषण करण्यात आले, मात्र शासनाने कोणतीही दखल न घेतल्याने अखेर बुधवार आक्रमक आंदोलन करण्याचा पवित्रा घेण्यात आला। शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली करणारा 15 मार्च 2024 संच मान्यता रद्द करण्यात यावा, सोबतच इतर मागण्या घेऊन शासन धोरणानुसार आंतरजिल्हा बदली प्रक्रिया प्रतीक्षा यादी जाहीर करून राबविण्यात यावी। 5ही जिल्ह्याची मराठी व उर्दू माध्यमाची बिंदू नामावली त्वरित तपासण्यात यावी। आदिवासी भागात कार्यरत शिक्षक व कर्मचाऱ्यांना 1500 रुपये प्रोत्साहन भत्ता व घरभाडे लागू करण्यात यावा, या मागण्यांसह इतर अनेक मागण्या घेऊन आंदोलन करण्यात आले। तर ते मला नाही वाटत की कायद्याचं आम्ही कुठं उल्लंघन केलं, कारण आम्ही काही कुठला GR जाळला नाही आहे। आम्ही फक्त प्रतिकात्मक अंतयात्रा त्या शासन आदेशाची काढलेली आहे आणि आम्ही एक शिक्षक म्हणून त्याचा निषेध करणं हे आमचा हक्क आहे, तो आमचा मूलभूत अधिकार आहे। कारण जर शिक्षण व्यवस्था जर बर्बाद होत असेल तर आम्ही त्याला समर्थन कसं करणार आणि ते कशासाठी पाहणार आम्ही डोळ्याने।